तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत मजेत राहा मित्रांनो. काम करत राहा मित्रांनो, व्यसन करू नका. चला, आज आपण आलो आहोत डांगेवाडीमध्ये. तर आज आपण शेततळ्याचं मित्रांनो माप हे बघा. ते पलीकडचे उभात मित्रांनो, हे आमचे शिवम भैया. मित्रांनो, खूप सारं मोठं शेततळ आहे मित्रांनो. खूप म्हणजे खूप, जवळजवळ 3000 स्क्वेअर फूटचं क्षेत्र आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण डॉलर कंपनीचं काम करतोय. डॉलर कंपनी जी शेततळामध्ये जो ताडपत्र टाकले जाते मित्रांनो, तर त्या ताडपत्र्याचं आपण काम करतोय. माप वगैरे झालेलं आहे मित्रांनो. एक दोन चार दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला इथं ताडपत्रे वगैरे टाकायचे. तर मित्रांनो, एकदम खूप सारं मोठं क्षेत्र आहे मित्रांनो. हां. तर जे माझे व्हिडिओ बघतात मित्रांनो, कोणी शेतकरी बांधव असेल, त्यांना जर शेततळ्यामध्ये जर पेपर टाकायचं असेल मित्रांनो, तर डॉलर कंपनीचा मित्रांनो पेपर टाकू शकताय. एकदम बेस्ट क्वालिटीचा पेपर आहे मित्रांनो. कमीत कमी 20 वर्ष लाईफ आहे मित्रांनो पेपरची. 5 वर्ष वॉरंटी तुम्हाला वगैरे भेटून जाईल. 500 मायक्रोनचा पेपर आहे आणि टोटल 7 लेअर मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट अशी मित्रांनो, आपण एक रेंज कंपनीचं पण काम करतो मित्रांनो, पार्ट टाईम म्हणून. तर रेंज कंपनीचे व्हिडिओ वगैरे तर टाकतोच मित्रांनो माझ्या मी फेसबुकवर पेजवरती. तर तुम्ही बघत असाल मित्रांनो. तर एकदम अफलातून असे रिझल्ट आहे मित्रांनो त्याचे. रेंज कंपनीचे मित्रांनो खूप सारे मस्त रिझल्ट आहेत एकदम. आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो, जर कोणाला काही शारीरिक वेदना असतील किंवा कोणाला काही आजार असतील, पॅरलेसारखे आजार, त्याच्यानंतर कॅन्सरसारखा आजार असेल मित्रांनो, त्याच्यानंतर काही पोटांचे विकार असतील, गुडघ्याचे प्रॉब्लेम असतील, मणक्याचे प्रॉब्लेम असतील मित्रांनो, कुठलाही प्रॉब्लेम असो मित्रांनो, त्याचं सोल्युशन मित्रांनो एकच आहे, रेंज कंपनीचे अमृत ज्यूस. तर ज्यांना कोणाला जर पाहिजे असेल तर मेसेज वगैरे करा मित्रांनो. आणि अमृत ज्यूस एकदा आवर्जून वापरून बघा मित्रांनो. आता त्याच शेजारी मित्रांनो हे क्षेत्र आहे मित्रांनो. बघा, हे आपल्या दुसऱ्या शेतकरी बांधवाचं आहे मित्रांनो. छोटं क्षेत्र आहे, पण ते पाण्याने मित्रांनो गज भरलं, एकदम फुल गज भरलं आहे. त्याच्या पलीकडं मित्रांनो हे बघा, अजून एक क्षेत्र दिसतं तुम्हाला, ते पण पाण्याने गज भरलेलं आहे. हां, हे शेततळे बांधायचं मित्रांनो कारण असं मित्रांनो, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं मित्रांनो, त्यावेळेस हे जे शेततळं बांधलेलं असतं आपण, त्या शेततळ्याचं पाणी आपण ते यूज करू शकतो. त्याच्यासाठी हे शेततळं बांधलं जातं मित्रांनो. खूप सारे फायदे पण आहेत त्याचे शेततळे बांधल्याचे. पाणी साचून ठेवायचं आणि जसं जसं तुम्हाला कमी प्रमाण होईल तुमचं काम पाण्याचं, मग ते त्याद्वारे तुम्ही करू शकताय. आणि साईडने हा ऊस दिसतो मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तुरे वगैरे आलं, त्याला कोंबड्याला आमच्याकडं कोंबडा म्हणतात त्याला. हे जे दिसतंय तुम्हाला वर फुलासारखं आलेलं, आमच्याकडे याला कोंबडा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात त्याला कमेंटमध्ये सांगा मला, काय बोलतात तुमच्याकडे. तर असो, अशा पद्धतीने आपलं काम, माप घेण्याचं काम झालेलं आहे. एक 2-4 दिवसामध्ये आपली पुढची प्रोसेस चालू होईल. पुढची प्रोसेस म्हणजे काय, की तळावामध्ये आपला ताडपत्री टाकणे. आता शुभम बसलेला आहे त्या साईडला तिथं.
शुभम माप वगैरे काढतोय. चला शुभम विचारू आपण किती माप वगैरे निघलंय काय. आणि इकडे बघू शकता तुम्ही कांदा लागवड झालेली आहे आणि पाणी द्यायचं काम चालू आहे. आणि आत्ताच आपण शेताचे मोजमाप केलेले आहे आणि त्याचं अंतर किती बसतंय काय हे शिवम त्याचं गणित काढत आहे आता. आणि माप काढून फायनल झालेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने माप वगैरे झाले. तर शिवम आपल्या डॉलर कंपनीचा पेपर कसा आहे बरं? पेपर एकदम ब्रँड आहे आपले. हां. हरिओम फ्लेक्सीपॅक कोल्हापूरची कंपनी आहे. हां. ज्यांचा ब्रँड आहे डॉलर. हं. ज्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचे तलाव, प्रायव्हेट कंपन्यांची, MIDC IT कंपन्यांचे तलाव, परत निमशासकीय असे सगळ्या सुविधांचे आपण तलाव तयार करतो. म्हणजे शेतकऱ्यांना जो आपण काय बोलतो सबसिडी वगैरे सर्व हां. भेटते ना आपल्या? आपण सगळं काम करून देतो. कॉन्ट्रॅक्ट पूर्ण घेतो आपण. खोदायपासून तर पेपर टाकून देणे, नाली रोलिंग सगळं आपल्याकडेच असतं. अच्छा. हं. बरं 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 चालेल चालेल काही अडचण नाही. ठीक. तर फायनली आपल्या शेताचं काम झालेलं आहे इथल्या. खूप ऊन लागतं मित्रांनो. चला दुसऱ्या व्हिजिटकडे जायचं आपल्याला. असंच एखादा नवीन व्हिडिओ बनवू पुढच्या व्हिजिटला. तोपर्यंत बाय बाय.